नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या बावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सगळेजण टेबलवर बसून चहा पित असतात. तिथे तेवढ्यात अद्वैत आणि कला येतात आणि अद्वैत सगळ्यांना म्हणतो की सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे आणि म्हणत असतो की गुड न्यूज ही आहे की चांदेकर ज्वेलर्सची कर्नाटकातली पहिली ब्रँच बँगलोरमध्ये सुरू होणार आहे. सर्वांना खूप आनंद होतो. आबा म्हणतात की शब्बास अद्वैत, तू माझा शब्द पाडू दिला नाहीस. मला खरंच तुझा अभिमान आहे. आणि अद्वैत आबांना पेढा भरवतो. सर्वजण अद्वैतचं कौतुक करत असतात. रोहिणी मात्र मनातच म्हणत असते, झालं, अद्वैतचं कौतुक करायला आणखी एक संधी मिळाली घरातल्यांना. अद्वैत सर्वांना पेढा भरवतो. त्यानंतर सरोजपाशी जातो आणि सरोजला पेढा भरायला लागतो. सरोज म्हणते की मला तुझा खरंच खूप अभिमान आहे. माझ्या पोटी एवढा कर्तृत्ववान मुलगा जन्माला आला आहे. घराण्याचं नाव पुढे नेणारा मुलगा जन्माला आला. असाच खुश राहा अद्वैत तू. त्यानंतर आबा कलाला म्हणतात की तुझं नवऱ्याचं कौतुक साजरं करायला काहीतरी गोड बनव आणि आधी ते देवापुढे ठेव. सरोज म्हणते याची काही गरज नाही आबा, आणि हिने तर काही करण्याची गरजच नाही, आणि म्हणते की मला खात्री होती माझ्या मुलाला नक्की यश मिळणार आहे, म्हणून त्याच्या आवडीचे गुलाबजाम मी आधीच करून ठेवले आहे. अद्वैतला म्हणते की अद्वैत तू बस, मी गुलाबजाम घेऊन येत, आणि सरोज गुलाबजाम आणायला जाते. त्यानंतर आबा कलाला म्हणतात की काही म्हणा सुनबाई, हे फक्त तुमच्या पायगुणामुळे झालं आहे. आज तू ऑफिसमध्ये गेली हे बरंच झालं. अशीच अद्वैतच्या कायम पाठीशी आणि अद्वैतला आबा म्हणतात की अद्वैत, अशी कलासारखी कायम पाठीशी उभी राहणारी बायको मिळायला नशीब लागतं. तुला माझं हे आता पटणार नाही, पण एक दिवस असा नक्की येईल, तुला माझे शब्द आठवतील. अद्वैत मनातच म्हणत असतो, कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून जीवाचं रान केलं मी, आणि कौतुक कोणाचं होतं ह्या अति आगाऊच. आबा म्हणतात कलाच्या पायगुणानं आणि तुझ्या कर्तृत्वानं तू हे शिखर गाठलं आहे. अशीच मोठमोठी यश मिळवत जा तुम्ही पुढे. त्यानंतर कला आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये असतात. कला गादी पसरून गादीवरची चादर झटकत असते आणि अद्वैत म्हणतो, हे काय करतेस, माझ्या अंगावर का झटकली, मुद्दामून झटकलीस ना तू चादर. त्यावर कला म्हणते की मुद्दामून का झटकेल, गादीवरची चादर झटकायची असते म्हणून झटकवली. अद्वैत म्हणतो चादरीमध्ये धूळ असते, मला त्रास होतो, माझ्याच रूम मध्ये मलाच त्रास होतो. त्यावर कला म्हणते बरोबर बोलतोस तू, आपल्या रूम मध्ये आपल्याला त्रास होईल अशी एकही गोष्ट असायला नाही पाहिजे. कला म्हणते कधी एकदाच बेस्ट कंट्रोल होते आणि कधी मी एकदाची माझ्या स्टोर रूम मध्ये जाते असं झालंय मला. म्हणतो की लवकर जाना, मी सुद्धा वाट बघतोय तू इथून कधी जाते ते. रोज मला त्रास देण्यासाठी काहीतरी नवीन करत असते. कला म्हणते मला माझे दुसरे पण काम आहे. अद्वैत म्हणतो हो बघितलं ना, दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट स्वतः घेणं हा तुझा आवडीचा उद्योग आहे. कला म्हणते काय बोलतोयस तू, कसलं क्रेडिट, मी असं काही केलेलं नाही. अद्वैत म्हणतो मिस्टर स्वामीनाथन समोर प्रेझेंटेशन दिलं मी, माझ्या डिझायनर टीम कडून मला हवं तसं आउटपुट मिळवलं मी, आणि त्याचं क्रेडिट मिळालं कोणाला, तुझा पायगुण. कला म्हणते असं मी म्हणाले का, असं आजोबांना वाटलं, जर त्यांना असं वाटत असेल तर असेल. अद्वैत म्हणतो मुळात तू ऑफिसमध्ये आलीस का, काय दिवे लावले तू तिथे येऊन. तेवढ्यात त्यांच्या रूमचा दरवाजा वाजतो. कला दरवाजा उघडते, नैना असते. कला म्हणते की नैना ताई तू आत्ता ह्यावेळी, तुला काही हवं आहे का. नैना कलाशी काही न बोलता डायरेक्टली रूम मध्ये शिरते, आणि अद्वैतचं आणि कलाचं वेगवेगळं अथरून बघून नैनाला जरा बरं वाटतं. नैना अद्वैतला म्हणते की अद्वैत मला चांदेकर ज्वेलर्सच्या लेटेस्ट कलेक्शन मधलं गोल्ड नेकलेस हवा आहे. अद्वैत म्हणतो काय. नैना पुन्हा म्हणते की मला लेटेस्ट कलेक्शन मधलं गोल्ड नेकलेस हवा आहे. अद्वैत नैनाला म्हणतो की तू तुझ्या नवऱ्याकडे माग, तुझा माझा काही एक संबंध नाही. नैना कलाला म्हणते की तू अजून याला काही सांगितलेलं दिसत नाही. कला म्हणते की ताई उशीर झाला आहे खूप, उद्या बोलूयात ना आपण ह्या विषयावर. नैना म्हणते की नाही, आपण आत्ताच्या आत्ता बोलूयात. मग तू बोलणार आहेस की मी बोलू, हे तू ठरव. अद्वैत म्हणतो काय सुरू आहे हे, काय सांगायचं आहे मला. म्हणते की नैनाताई खरंच खूप उशीर झाला आहे, तू आता ह्या वेळेला असं जागणं बरोबर नाही. नैना म्हणते की हो झोपणारच आहे मी, एवढं झालं की झोपणारच आहे. मला म्हणते की ताई ऐक ना माझं, मी बोलते ना त्याच्याशी, आता खरंच खूप उशीर झाला आहे. नैना तिथून निघते आणि कलाला साईडला जाऊन म्हणते की तू जर उद्या अद्वैतशी नाही बोलली ना तर मी त्याला सगळं खरं खरं सांगून टाकेल. आणि कलाला गुड नाईट म्हणून ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर कला दरवाजा लॉक करते. अद्वैत कलाला म्हणतो की काय सुरू आहे हे. त्यावर कला म्हणते की कुठं काय, आणि म्हणते की चल उशीर झाला आहे झोपूयात. अद्वैत म्हणतो की एक सेकंड,
ती काय सांग म्हणत होती. अद्वैत पुन्हा म्हणतो की ती मला काय सांगायला सांगत होती. मला म्हणते हे बघ तुला माहिती आहे नैनाताई कशी आहे, तिला तो सोन्याचा हार हवाच आहे. त्यावर अद्वैत म्हणतो ते कळलं मला, पण तिला सांगायचं काय होतं मला. कला म्हणते की तिला आणि राहुलला फिरायला जायचं आहे त्याविषयी बोलायला आली होती. अद्वैत म्हणतो त्यात मला काय विचारायचं. कला म्हणते की राहुलला सुट्टी मिळेल का असं विचारायचं होतं. हे बघ तुला तर राहुलचा स्वभाव माहितीच आहे, तो स्वतःहून नाही विचारणार म्हणून ती विचारायला आली होती. अद्वैत म्हणतो तरी देखील ती तुला ब्लॅकमेल केल्यासारखं का बोलत होती. कला म्हणते की जाऊन दे ना, आपण सोडून देऊयात तो विषय, आपण झोपूयात. कला तिचं अंथरूण करायला जमते आणि कला म्हणत असते की सगळ्यांसमोर नीट वागावं म्हणून तिने हा हार मागितला आहे आणि तो मी तिला देईल, ते मी कबूल केलं आहे. हे कसं सांगू मी आता चांदेकरला. दुसरीकडे आबा रूम मध्ये बसलेले असतात. सोम तिथे येतो आणि आबाला म्हणतो की आबा आपने बुलाया और हम चले आए. आबा सोहमला म्हणतात की शांत बस, आधी दार बंद कर. दरवाजा बंद करून सोहम आबांजवळ येऊन बसतो. सोहम म्हणतो की सांगा आबा काय झालं. सोहमला आबा म्हणतात की ते पेस्ट कंट्रोलवाले त्यांचं काम करून निघून जातील आणि कला पुन्हा परत त्या अडगळीच्या रूम मध्ये जाईल. सोहम म्हणतो हो बरोबर. आबा म्हणतात की पण मला तिला त्या रूम मध्ये नाही पाठवायचं आहे. अरे ती घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मीला काय असं अडगळीच्या रूम मध्ये ठेवायचं. त्या उंदराच्या कारणामुळे तरी ते नवरा बायको वरती एकत्र नांदत आहे, मग नांदू देत की. सो म्हणतो आबा कसं सुचतो तुम्हाला, म्हणजे असं काहीतरी घडायला पाहिजे की कलावहिनी त्या रूम मध्ये पुन्हा जायला नाही पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही मला बोलवलं ना. आबा म्हणतात की हो. आबा म्हणतात की पण हे कसं घडवून आणायचं तेच काही कळत नाहीये. म्हणतो आबा आपण परत जर तिच्या रूम मध्ये एक उंदीर सोडला तर. आबा म्हणतात अरे येडा की खुळा तू. म्हणतो ही आयडिया कॅन्सल बरं. म्हणतो की आबा सोपं आहे ना, तुम्ही डायरेक्ट ऑर्डर सोडा आणि त्यांना सांगा की तुम्ही दोघांनी एकत्र राहायलाच पाहिजे, दुसरं काही कारण चालणार नाही. आबा म्हणतात नाही रे, ते मनाविरुद्ध होईल. आता नाईलाजाने ते एकत्र राहताय ना, त्यांना कोणी जबरदस्ती केलेली नाहीये रे. समजा मी ऑर्डर सोडली तर ते सरोजच्या मनाविरुद्ध होईल. म्हणतो की पॉइंट आहे, पण आबा मग आपण काय करणार आहे, ते दोघंही किती हट्टी आहे तुम्हाला माहिती आहे ना. आबा म्हणतात की हो पण आता काय करायचं हे सांग बरं तू. म्हणतो की एक आयडिया आहे, असं काहीतरी करायला पाहिजे की स्टोरूम मध्ये जागाच उरली नाही पाहिजे कलावहिनींसाठी. आबा म्हणतात की पण मग ते कसं करायचं. सो आबाच्या कानामध्ये प्लॅन सांगतो. आबांना तो प्लॅन खूप आवडतो. आबा म्हणतात की एक नंबर आणि म्हणतात की असंच करूयात, तू लई भारी आयडिया दिली आहे. दुसरीकडे कला झोपलेली असते आणि अद्वैत पुस्तक वाचत असतो. अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं आणि तो म्हणत असतो ही कशी झोपली, आईला धडनीट झोपताही येत नाही, हातावरती एवढ्या सुरकुत्या आलाय, मला जगून कसं तरी होतं. अद्वैत म्हणतो की जाऊ दे दुर्लक्ष करतो. अद्वैतला मात्र दुर्लक्ष होतच नसतं. अद्वैत तेथील कोपऱ्यातील काठी घेतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. कला मात्र उठतच नसते आणि म्हणत असतो अद्वैत की ती ढाराढूर झोपली आहे. एवढा आवाज झाला तरी तिला काही फरक पडला नाही. अद्वैत पुन्हा तिला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि कला डचकून उठते. कला अद्वैतवर ओरडत म्हणते की का उठवत आहेस तू मला. अद्वैत म्हणतो चादरीवर बघ ना, नाहीतर इतर वेळेस मग मोठे मोठे डोळे करून इतरांना दाखवत असते, तुला दिसत नाही का त्या चादरीवर किती सुरकुट्या पडल्या आहेत ते. कला म्हणते की माझ्या चादरीवर सुरकुत्या पडल्या म्हणून तू उठवला आहेस का मला. आणि कला म्हणते की देवा काय करू मी ह्या माणसाचं, तुझ्यात दया माया नाही हे माहिती होतं मला, निदान दुर्लक्ष तरी करायचं होतं. अद्वैत म्हणतं असं कसं दुर्लक्ष करायचं, अशा सुरकुत्या बघितल्यानंतर मला कसं तरी होत. कला म्हणते की होऊन देत मग कसं तरी, झोपू देत मला. कला म्हणते की तुला झोपायचं आहे का माझ्या गादीवर. अद्वैत म्हणतो की नाही पण तुला झोपायचं आहे ना, सुरकुत्या असताना तू अशी कशी झोपू शकते गादीवर. कला म्हणते की मला झोप येते आणि कला झोपून घे. अद्वैत पुन्हा तिला उठवतो आणि कला ओरडून उठते आणि म्हणते की चांदेकर झोपू देत मला. अद्वैत म्हणतो की मग आधी ती चादर नीट कर. कला म्हणते की नको झोपू देत मला. अद्वैत म्हणतो की अगं ती चादर नीट कर, मी असं नाही बघू शकत. कला डायरेक्ट गादीवरची चादर काढून त्याच्या तोंडावर फेकते आणि त्याला म्हणते की झालं का तुझं समाधान. अद्वैत म्हणतो की तू असं झोपणार आहे, असं कसं झोपू शकतं कुणी, मला कळतच नाही. अद्वैतचं तोंड दाबते आणि त्याला म्हणते की गप्प बस आता तू, आणि म्हणते की एकदम गप्प बस, एक शब्द देखील बोलू नकोस आणि झोपू देत मला आगाऊ. अद्वैत तिला म्हणतो की तू अति आगाऊ. अद्वैत म्हणतो मला तर असं झालंय ना, कधी उद्याचा दिवस उगवतो आणि ही चिचुंद्री तिच्या रूम मध्ये जाते. कला म्हणते की मला देखील तसंच वाटतं आणि कला झोपून घेते. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत कलाचं सामान घेऊन खाली येत असतात
आणि ते स्टोर रूमच्या बाहेर जातात. स्टोर रूमला कुलूप असतं आणि सोहम आणि आबा तिथेच असतात. आणि अद्वैत म्हणत असतो की हे काय आहे, ह्या रूमला कुलूप का लावलं आहे. आबा सोहमला म्हणतात की अरे, घरातलं सगळं जुनं सामान आता ह्या खोलीमध्ये ठेवलं आहे. आणि आबा कलाला म्हणतात की सुनबाई, तुला अद्वैतच्या रूममध्ये काही त्रास होतोय का. कला मान हलवत नाही म्हणते. आबा लगेच म्हणतात मग तर आता प्रश्न सरोज देखील तिथेच असते आणि ती ऐकत असते. सरोजला मात्र राग येतो. बघूयात पुढील भागामध्ये काय घडणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.